माझा सर्वांना नमस्कार. विचार तू आकार तू, माझे स्वप्न कधी साकार तू. विचार तू आकार तू, माझे स्वप्न कधी साकार तू. घराचा तू स्तंभ आणि आम्हा सर्वांचा आधार तू. विचाराने सुंदर तू, कार्याने पुरंदर तू. तुझ्या विना शून्य सारे, कारण आयुष्यातील मीठ तू, आयुष्यातील मीठ तू. तर मित्रांनो, माझ्या वाचनाचे नाव आहे माझे बाबा. मित्रांनो, त्यांना जर मिठत नसेल तर ते बेचव लागते. तसेच वडिलांचे जीवनात वडील असते तर आयुष्य बेचव होते. आपल्याला आई माहिती आहे, पण आईचा आधार सुद्धा बाबाच आहे. कोणताही सण असो, उत्सव असो, लग्न कार्य असो, वडील मुलांना नवीन कपडे घेतात, पण स्वतः मात्र जुनेच कपडे वापरायला काढतात. बाबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कणखर, रागीट, कडक व्यक्ती राहते, पण जितके आई प्रेमळ तितके बाबा शिस्तप्रिय असतात. आईसारखे बाबा हे प्रेमळ व प्रिय असतात. तेही आपले लाड करणारे व हट्ट पुरवणारे असतात. आजारपणा दवाखान्यात नेणारे, काळजी घेणारे असतात. कोणतेही काम मेहनतीने कष्टाने करून आपल्याला अन्न, वस्त्र व निवारा देणारे बाबाच असतात. बाबाला ऐपत नसताना आपल्याला नवीन वस्तू देणारे बाबाच असतात. छोट्या छोट्या गोष्टीत ताई आठवते, पण मोठ्या मोठ्या संकटात, अडचणीत आपले बाबाच पुढे असतात. माझे बाबा कमी शिकलेले आहेत, ते घरची कामे करतात. ते एक चांगले शेतकरी आहेत. माझे बाबाचे शिक्षण जास्त नाही तरी सुद्धा त्यांना खूप व्यवहारी नाही. माझे बाबा मला अभ्यासाला बसवतात. दुकानात, बाजारात गेल्यावर मला खाऊ आणतात. त्यांचा हवा खूप प्रेमळ आहे. कधी कधी ते माझ्यावर रागावतात सुद्धा. माझ्याकडून चुका जाईल तो रडतात. एखादा चापट मारतात. थोड्या वेळाने मला जवळ घेतात. अंगावरप्रमाणे हात फिरवतात. मला माझे बाबा खूप आवडतात. माझे बाबा माझे मित्र, मार्गदर्शक व गुरु आहेत. ते खूप कष्टाळू व प्रामाणिक आहेत. ते आमच्यावर चांगले संस्कार घडवतात. ते आईला कामात मदत करतात. वडिलांचे खरे महत्त्व ज्यांनाच कळते, ज्यांचे वडील लहानपणी जातात आणि घराची सर्व जबाबदाऱ्या पेलावे लागतात. एक एक गोष्टीसाठी त्यांना तरसावे लागतं. त्यांनाच वडिलांचे खरे महत्त्व समजते. आजकाल आई बाबा वयस्कर झाले, त्यांना घरातून बाजूला काढले जाते. त्यांची सेवा चाकरी न करता त्यांचा तिरस्कार केला जातो. कष्टाने उभेले घरात न ठेवता गाई गुरांचे गोठ्यात, एखाद्या खोपट्यात, रस्त्यावर टाकले जाते. अनेक आई बाबांना अनाथ आश्रमाचे दार ठोठावे लागत आहे. तर मित्रांनो, मला हात जोडून विनंती करायची आहे की जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्याला मिठी मारा, त्यांची सेवा करा, त्यांना आनंदित ठेवा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.